शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तुरीच्या दाण्यांची मसाली भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, हे तुरीचे दाणे घेतले, पाव किलो असे सोलून एवढे झाले, 1 वाटी। त्यात टाकण्यासाठी लाल तिखट, जिरे, धनेपूड, हळद, कांदा लसूण मसाला आणि आपण कांदा भाजून घेणार आहोत, आलं लसूण आणि हे सुकं खोबरं। चला तर आता आपण हे तुरीचे दाणे छान आपण बॉईल करून घेऊ। पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यात आपण हे तुरीचे दाणे थोडे शिजवून घेऊ आणि इकडे आपण तव्यावर हा मसाला भाजून घेऊ। आपण कांदा, 2 छोटे कांदे मी चिरून घेतले। आता हे आपण छान भाजून घेऊ। हे बघा, कांदा, खोबरं, आलं लसूण हे आपण छान भाजून घेतलं। आता हे आपण थंड करून आपण हे वाटून घेऊ। बघा, कांदा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर हे सर्व आपण भाजून घेतलं। आता याचं आपण वाटण तयार करून घेऊ। आता आपण यात जिरं टाकून घेऊ, वाटून घेऊ। मी आता कढईमध्ये तेजपत्ता आणि 1 चिरलेला टोमॅटो चांगला परतवून घेतला। त्यात आता धनेपूड, हळद, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे लाल तिखट, आपला कांदा लसूण मसाला हा अगोदर छान परतवून घ्यायचा। नंतर आपण यात वाटण टाकू। थोडी कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीर टाकायची थोडी, चवीला छान लागते। आता आपण वाटण टाकून घेऊ। हे बघा, तुरीचे दाणे आपण थोडेसे चमच्याने असे जरा असे दाबून घ्यायचे जरा असे, म्हणजे आतपर्यंत त्यात मसाला मुरतो आणि भाजी छान चविष्ट होते। हे बघा, आता आपला मसाला पण छान तेल सुटले बघा, मसाल्याला पण छान। आता आपण हे तुरीचे शिजवलेले दाणे तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी टाकायचं, छान परतवून घ्यायचं अगोदर। बाजूला गरम पाणी केलेलं आहे। मला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण गरम पाणी टाकायचं। आता आपण भाजीला छान उकळी येऊ दे। आता आपण भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। ही भाजी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता। चवीला तर अप्रतिम लागते। पारंपरिक पद्धतीने तुरीच्या दाण्यांची भाजी मी ते बनवलेली आहे। चवीला तर खूप छान लागते, अप्रतिम। हे बघा, तयार झाली आपली तुरीच्या दाण्यांची भाजी।
अशा या माझ्या सोप्या पद्धतीने तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.